घरी येणार नाही असे म्हणून त्याचा रुमाल त्यांनी पुन्हा त्याच्या अंगावर टाकला आणि घरी जाण्यास सांगितले. गोविंदपंत निरुपायाने घरी परतले. कुटुंब सुखरूपपणे बाळंत होऊन मुलगा झाल्याचे पाहून ते आनंदले. मार्गक्रमण करीत श्रीकृष्ण स्वामी त्या कुष्ठी ब्राह्मणासह करविरी आले. श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पूर्वद्वारा नजीकच्या राम मंदिरामध्ये त्यांनी वस्ती केली. कुष्ठी ब्राह्मण रोज माधुकरी मागून श्रीकृष्ण स्वामींना भरवून मगच प्रसाद घेत असे. एके दिवशी संध्याकाळी एक स्त्री रामदर्शनास आली. बरेच दिवसापासून तिला पिशाच्य बाधा होती. पिशाच्य बाधेमुळे ती अत्यंत दुःखी आणि कृश झाली होती. तिची श्रीकृष्ण स्वामींची दृष्टादृष्ट होताच तिला संबंधाचा संचार झाला आणि